आज हर्षला मंथन परीक्षेतील एक गणित समजत नव्हतं, तर त्याला मी वेगळ्या ट्रिकनं समजावून सांगितलं. तर ते गणित कसं होतं तर बघा, 1 ते 10 या सलग संख्यांची बेरीज करा किंवा या संख्यांची बेरीज किती येईल. त्यावेळी हर्षनं काय केलं, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 असे अंक लिहून घेतले आणि त्यांची बेरीज करू लागला. तर असं करण्यात आपली भरपूर वेळ जातो आणि आपलं गणित वेळेवरती सुटत नाही. अशा वेळी काय करायचं, आपल्याला एक मधली संख्या घ्यायची. आता ह्या 10 संख्या असल्यामुळे मधली संख्या येणार नाही, म्हणून आपण ह्या 10ला तोपर्यंत असं ठेवून घेऊ. झाल्या 9 संख्या झाल्यामुळे इथं गेल्या 4, इथं गेल्या 4, मधली आली 5. ही मधली संख्या लिहून घ्यायची आणि त्यानंतर या एकूण संख्या किती आहेत ते बघायचं. एकूण संख्या आहेत 9. 10ला अजूनही आपण तसंच ठेवलेलं आहे. 9 5 45. आता राहिली 10ची बेरीज, तिला पण घ्यायचं. 5 5, 4 1 5. या सर्वांचं उत्तर आलं 55. तुम्ही अशाच पद्धतीनं 11 ते 20ही करू शकता. 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. ह्या 20ला तोपर्यंत ठेवून घेऊ, कारण समसंख्या आहेत. आणि इकडे गेल्या 4, इकडे गेल्या 4, मधली आली 15. त्या 15ला इथं उतरून घेऊ आणि एकूण संख्या किती आहे तर 9. आता 9 5 45, 4ला 4, 9 1 9, 9 आणि 4 13, राहिले हे 20 ज्यांची आपण बेरीज केलीच नव्हती. उत्तर आलं 155. ही ट्रिक फक्त सलग ज्यावेळी संख्या असतात त्याच वेळी तुम्ही वापरू शकता.